त्यासाठी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. सकाळी तुळजापूरला आईचं दर्शन घेतलं, दोन धाराशिवची बैठक केली आणि मग उशीर होता होता बराच उशीर झाला. खरं तर जिल्हावार बैठका आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांबरोबर त्याच्याचबरोबर काही शेतकरी संघटना मित्रपक्ष अशा लोकांशी आम्ही बोलत आहोत, चर्चा करत आहोत. काही दिवसांपूर्वी पंढरपूरला अशी भूमी जी अतिशय पवित्र भूमी आहे, या महाराष्ट्रातून लाखो करोडो लोक दरवर्षी विठोबारायाचं दर्शन घेण्यासाठी तिथे येत असतात. चांगल्या भावनेतून येत असतात. सामान्य परिवारातल्या लोकांना तिथे जाऊन खोटं बोलणं, चुकीचं बोलणं याचं धाडस कधी होत नाही. काही दिवसांपूर्वी माझ्या बरोबर 25 लोक अन्य त्याग आंदोलन तिथे करतो. त्याचं कारण 2 जूनला जेव्हा सरकारकडनं कर्जमाफीची घोषणा झाली, त्याचा GR जेव्हा आम्ही वाचला, त्या GR मध्ये अनेक त्रुटी आहेत. प्रामुख्याने 3 त्रुटी आहेत. ज्याच्यामध्ये 2019च्या कर्जमाफीची लिंकिंग करणं असेल, 50,000चं लिमिट ठेवणं असेल आणि रेग्युलर असणारे जे शेतकरी आहेत त्यांना 25, 26 आणि 26, 27 ही अट टाकणं असेल, असे 3 मुद्दे अतिशय महत्वाचे त्या कर्जमाफीच्या योजनेमध्ये आहेत. एक तर पुन्हा काही देशवाकरांचं नाव दिलं, त्यासाठी सरकारचं अभिनंदन केलं, पण या 3 अटी असल्यामुळे 70% शेतकऱ्यांवर अन्याय होणार असं आम्हा सगळ्यांना तिथं जाणवतं. त्यामुळे एवढ्या मोठ्या महामानवाचं नाव देऊन 70% लोकांवरचा अन्याय होणार असेल तर कुठे ना कुठेतरी एवढ्या मोठ्या महामानवाच्या नावाचा अपमान हे सरकार करून पाहते. आणि आम्हाला जेव्हा तिथं आंदोलन सुरू असताना महाजन साहेबांनी सरकारच्या वतीने शब्द दिला आणि तो असाच दिला नाही. तिथं आम्ही जेव्हा पत्रकारांशी बोलत होतो तेव्हा त्यांनी तिथं मुख्यमंत्री साहेबांना फोन केला आणि फोनवर वेळ आपण 22 तारखेच्या आधीची, म्हणजे अधिवेशन सुरू व्हायच्या आधीची आपण तिथं देऊ असा शब्द मुख्यमंत्री साहेबांनी दिला, महाजन साहेबांनी दिला. आणि त्यानंतर सामान्य परिवारातल्या एका वारकरी संप्रदायाच्या व्यक्तीकडनं, कुटुंबाकडनं आम्ही आमचं आंदोलन तिथं सोडलं. पण 22 तारखेपर्यंत आम्हाला निरोप नाही. 22 तारखेला स्वतः मी जेव्हा अधिवेशनामध्ये गेलो तिथपर्यंत निरोप न मला, न शेतकरी नेत्यांना, न कोणाला तिथं मिळाला. जर पंढरपूरच्या पावनभूमीमध्ये दिलेला शब्द पाळला जात नसेल तर मग अधिवेशनामध्ये याच्याबद्दलची चर्चा होऊन सुद्धा काही उपयोग नाही असं आम्हाला वाटलं. आम्ही जेव्हा इथं लोकांमध्ये फिरत होतो तेव्हा आमचे काही नेते, जयंत पाटील साहेब असतील व काही उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे आमदार सुद्धा तिथं बोलण्याचा प्रयत्न करत होते, बोलत होते. पण जे बर्ने मामा जे कृषी मंत्री आहेत त्यांच्याकडनं असणारं उत्तर व त्याच्याच बरोबर आपले सहकार मंत्री पाटील साहेब त्यांच्याकडनं आलेलं उत्तर अतिशय थातूर मातूर उत्तर ते दिलं होतं. आणि कुठेतरी ते अप्रत्यक्षपणे हे सांगायचा प्रयत्न करत होते जे काय आहे ते मुख्यमंत्र्यांच्या हातामध्ये. सत्तेतले आमदार सुद्धा जेव्हा बोलत होते तेव्हा आमच्यावर टीका केली, सगळं झालं आणि शेवटी येऊन ते एवढंच म्हणायचे 2019ची अट काढली तर बरं राहील. म्हणजे झालं असे, सत्तेत असणाऱ्या आमदारांमध्ये सुद्धा ताकद राहिली नाही असं मला वाटतं. मुख्यमंत्री साहेबांना सगळेच घाबरतात आणि मग शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी लढायला दुर्दैवाने तिथं कुणी तयार नाही अशी भावना आहे. विरोधात ते लढतात पण सत्तेतल्या बाबतीत मी बोलतो. शेवटी आमच्या समोर दुसरा कुठला पर्याय राहिला नाही. मराठवाड्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही जाऊन शेतकऱ्याशी, पदाधिकाऱ्याशी इथं बोलतोय. धाराशिव सकाळी झाला, आता लातूर, संध्याकाळी नांदेड असे सर्व 8च्या 8 जिल्हे झाल्यानंतर ते 29 तारखेला सकाळी 10:30 वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने खूप मोठं आंदोलन आम्ही उभं करणार आहोत. आणि जोपर्यंत सरकारकडनं अधिवेशनात, कारण का आंदोलन होणार छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि अधिवेशन त्या दिवशी सकाळी मुंबईमध्ये सुरू असेल, जोपर्यंत त्यांच्याकडनं शब्द दिला जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनाला उठणार नाही अशी भूमिका तिथं आम्ही सर्वांनी घेऊन तिथं घेतलेली आहे. याच्यातच बोलत असताना सत्तेतले अनेक नेते बोलतात की जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता, अतिवृष्टी झाली होती, तेव्हा आम्ही खूप मोठं पॅकेज हे जाहीर केलं होतं. तुम्हाला आठवत असेल 31,000 कोटीचं पॅकेज जाहीर झालं होतं. तेव्हा लातूर जिल्ह्याचं पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. आपण जर बघितलं तर त्या काळामध्ये 5-1 लाख हेक्टरवर या आपल्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालं होतं. आणि त्यावेळेस आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती
कुठेतरी सरकारकडनं मोठ्या प्रमाणात मदत ही दिली जावी. जर ट्रिगर असले असते म्हणजे जी पीक विमा योजना जी पूर्वी 1 रुपयामध्ये मिळत होती, जी 2025 ला बंद केली गेली, ती जर असली असती, लातूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला कमीत कमी 1500 कोटी रुपये हे विमा कंपनीकडे मिळू शकले असते. पण दुर्दैवाने चारीच्या चारी ट्रिगर काढले. आम्ही अधिवेशनात भांडलो, लढलो, पण आमचं कुठेही मान्य झालं नाही. आणि 31,000 कोटी रुपयाची मदत जी अतिवृष्टीच्या वेळेस सरकारने जाहीर केली होती, त्यात फक्त 11 ते 12,000 कोटी शेतकऱ्यांना पोहोचले. देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते 15,000 कोटी हे विमा कंपन्या देतील, पण दुर्दैवाने विमा कंपन्यांनी काहीही पैसे तिथं शेतकऱ्याला दिले नाहीत. आता आपण फक्त या जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर 2023 खरीप मध्ये जे नुकसान झालं होतं आणि त्या अटी होते, ट्रिगर होते, म्हणून आपल्या या जिल्ह्याला 297 कोटी मिळाले होते 3 लाख शेतकऱ्याला. खरीप 2024 मध्ये नुकसान जे झालं होतं त्याच्यामध्ये 251 कोटी 1,82,000 शेतकऱ्याला मिळाले होते. आणि जेव्हा खऱ्या अर्थाने खूप मोठं नुकसान झालं, शेतकऱ्याची अपेक्षा होती की विमा कंपन्याकडे मदत व्हावी, सरकारकडे मदत व्हावी, तेव्हा 2025 ला 19 कोटी रुपये फक्त विमा कंपनीकडनं तिथं दिले. म्हणजे नफाखोरी विमा कंपनीची व्हावी, मदत आर्थिक त्यांना व्हावी, यासाठी त्यावेळेस सुद्धा सामान्य शेतकऱ्यांवर अन्याय झाला होता. आणि कर्जमाफीच्या अंतर्गत आता सुद्धा इथं असणाऱ्या आणि महाराष्ट्रातल्या 36 ते 40 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होता. म्हणून शेतकऱ्यांच्या वतीने आज आम्ही सर्वांनी मिळून हा लढा उभा केलेला आहे. मी सरकारला पुनश्च एकदा विनंती करतो की कृपा करून तुम्ही या शेतकऱ्यांवर जी अडचण आली ती सोडवायची असेल तर पूर्णपणे सरसकट कर्जमाफी तिथं करण्यात यावी. आणि आपल्या या जिल्ह्यामध्ये आपण बघितलं तर इथली डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक चांगली असल्यामुळे बहुतांश निधी हा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेच्या मदतीने दिला गेलाय. 2690 कोटी रुपये या जिल्ह्यामध्ये वाटण्यात आलेले आहेत बँकेकडनं 2023-24 मध्ये. त्यातले 1738 कोटी एकूण 64% रक्कम ही डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेकडनं दिली गेली आहे. आणि बाकी आकडा हा नॅशनलाइज बँकेचा आहे. तुमची पत्रकार परिषद झाल्यानंतर आमच्या पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर धीरज देशमुख जे चेअरमन आहेत डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेचे, त्यांना जाऊन आम्ही भेटणार आहोत. बँकेत जाऊन चर्चा करून बँकेकडनं अजून काय आम्हाला माहिती मिळते, किती लोकांना न्याय मिळेल, किती लोकांवर अन्याय मिळेल, ती माहिती मिळाल्यानंतर नक्कीच ती माहिती आपल्या सर्वांना मिळेल. धन्यवाद. काल सहकार मंत्र्यांनी निवेदन केलेलं आहे 2019 12 लाख शेतकरी सुद्धा त्याच्यामध्ये ऍड केले. हे निवेदन केलेलं एक तर 12 लाख आकडा नाहीच आहे. तुम्ही समजून घ्या 2019 ला 48 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला होता. त्यातले 14 लाख शेतकरी हे कुठेतरी रेग्युलर शेतकरी होते. मग 48 लाखातून 14 लाख जर आपण केले तर आकडा येतो 34 लाखाच्या आसपास. किती होतो? 34 लाखाच्या आसपास. मग 34 लाख शेतकऱ्यांचा आकडा तसाच सरसकट तिथं आहे. त्यामुळे 12 लाखाचा आकडा ते म्हणत असतील तर तो चुकीचा आहे. त्यात सरकारकडनं जो आकडा रेग्युलर शेतकऱ्यांचा दिला तोही चुकीचा आहे. 2017 ला 14.5 लाख शेतकरी होते जे रेग्युलर होते. 2019 ला 14 लाख होते जे रेग्युलर होते. आता सरकारने जो आकडा दाखवलाय तो 23 लाखाचा दाखवलाय, तो तेवढा नाहीये असं आमचं सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे काल निवेदन देत असताना थातुरमातुर उत्तर हे सहकार मंत्र्यांनी दिलेलं आहे. आणि त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं छत्रपती संभाजीनगरचं उदाहरण सांगतो की खरंच किती शेतकरी आहे हा आकडा न कोऑपरेटिव्ह विभागाला माहितीये, न तिथे असणारी जी लीड बँक आहे त्या लीड बँकेला माहितीये. असं गोंधळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे या जिल्ह्यामधला सुद्धा आकडा अजूनपर्यंत बाहेर आलेला नाही. सोलापूरचा आकडा जो बाहेर आलाय 70% शेतकरी वंचित राहतात या योजनेपासून. लातूर जिल्ह्याचा आकडा लवकरच तिथं जाहीर होईल, त्यातून आपल्याला कळेल की या जिल्ह्याचे किती राहतात. त्यामुळे खरं तर पाटील साहेब सहकार मंत्री आहेत, त्यांना सुद्धा कुठंच आकड्याची अंदाज नाही असं मला वाटतं. आणि सगळ्यांची गोची आणि अडचण एवढीच झालेली आहे, निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हातात अडकलाय. नक्कीच आम्ही जो म्हणतोय ते सगळे मान्य करतात, पण करायचं कसं, मुख्यमंत्री साहेबांना सांगायचं कुणी, हा मात्र प्रश्न अनेक लोकांना पडल्यामुळे पुन्हा सगळे हतबल नेते झालेत, मंत्री हतबल झालेत असंच आम्हाला सगळ्यांना वाटतं. दादा, तुम्ही विदर्भी म्हणता आणि पंढरपूर, तुळजापूर देवाला साकडं घालता. देव हा निर्णय देणार नाही, मुख्यमंत्र्याला सगळे घाबरतात. मग तुम्ही घाबरता का? त्यांना डायरेक्ट का बोलत नाही मुख्यमंत्र्यांना? आता काय देवाकडे जाऊन बसला ना. बघा, आपल्या सगळ्यांची एक भावना असते. भावना काय असते? एक आध्यात्मिक भावना असते, एक स्वच्छ भावना असते. आता अयोध्याला जी मदत तुम्ही पण केली असते,
तशी माझ्या परिवाराला सुद्धा मदत केली. आपली भावना काय होती, तो पैसा तिथे असणाऱ्या विकासासाठी वापरण्यात यावा. आता आपल्या भावनेतून आपण मदत केली, पण तिथे असणारे जे ट्रस्टी आहेत त्यांनी काय केलं तर त्याच्यात भ्रष्टाचार. आपली चांगली भावना ठेवली ही आपली जबाबदारी असते, आपली भूमिका असते. तिथं जो गोंधळ झाला तो सरकारमध्ये असणाऱ्या लोकांनी केला. तसंच उंचनमध्ये आपली भावना, आम्ही दर्शनाला जातो, आपली भावना चांगली, सत्तेतले लोक तिथं पोतोमात करतात. आता आपण म्हणजे मी उत्तर प्रदेशमध्ये महाकुंभला गेलो होतो, आता नाशिकला सुद्धा जाईल, पण नाशिकमध्ये जी कामं चालू आहेत तिथं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार दुर्दैवाने सत्ताधारी करत आहेत. त्यामुळे शेतकरी जेव्हा देवाकडे जात असतो तेव्हा तिथं त्याची मनातली भावना चांगली असते, लोकांचं चांगलं व्हावं. आणि आम्ही जेव्हा देवासमोर तिथं बसलो होतो तेव्हा आम्ही देवाकडनं ताकद मागितली होती आणि आमची अपेक्षा होती की तिथं येणारे करोडो शेतकरी ज्यांना खऱ्या अर्थाने आज अडचणीत, आणि आज आपण बघितलं वारकरी संप्रदाय 99% शेतकरी आहेत, त्या लोकांना न्याय मिळावा यासाठी पवित्र ठिकाणी आम्ही बसलो होतो. आता पवित्र ठिकाणी आम्ही बसून प्रामाणिकपणे राजकारण न करता 3 दिवसात आम्ही उठलो, कारण आम्हाला राजकारण करायचं नव्हतं. आणि आम्ही आमच्या पक्षाचे जे नेते त्यांची नावं न देता शेतकरी नेत्यांना सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग करून घ्या. आम्ही त्या पवित्र भूमीमध्ये राजकारण केलं नाही. राजकारण कुणी केलं असेल तर सत्ताधाऱ्यांनी केलं. त्यामुळे नियतमध्ये कोणाच्या खोट असेल तर ते सत्ताधाऱ्यांच्या नियतमध्ये खोट याचं आमचं मत. दादा, माझं एक म्हणणं आहे, आता तुम्ही पंढरपूरमध्ये आंदोलन केलं, उपोषण केलं, आता नंतर आता उद्याचं तुम्ही सांगताय आम्हाला की परत एकदा आम्ही करणार आहोत, आणि परत एकदा सरकारनं जर परत आणखी पोकळ शब्द दिला तर मग तुम्ही शब्दच मागताय त्यांच्याकडे. विषय एवढाच आहे की कधी कधी आपण राजकारणामध्ये काम करत असताना सरकार आणि सरकारचा प्रमुख जर मुख्यमंत्री आपल्याला असं सांगत असेल की ठीक आहे आपण बसूया, तर व्यक्तीपेक्षा त्या पदाला महत्व आहे. त्या पदाला महत्व देऊन आम्ही म्हणलो की उगाच खेचून राजकारण करण्यापेक्षा आपण कुठेतरी समजून घेऊ, चर्चा करू, चर्चेतून मार्ग निघतोय का याचा प्रयत्न करू. आणि आम्ही तसं स्वीकारून आम्ही चला चर्चेला मार्ग काढू असं बोललो, पण आमचा विश्वासघात झाला. आणि त्या रोहित पवारचा विश्वासघात तिथं झालेला आहे. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना मिळावी यासाठी आम्ही बसलो होतो, आमचं कर्ज माफ व्हावं असं बसलो नव्हतो. त्यामुळे आता आम्ही जे काय आंदोलन करणार आहे ते अन्न त्याग आंदोलन नाहीये, ते थोडंसं आक्रमक आंदोलन असणार आहे. शेतकरी मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहणार आहे आणि माझ्या अंदाजाने मराठवाड्यातलं सगळ्यात मोठं शेतकरी आंदोलन हे 29 तारखेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. दादा एक शब्द असा आहे, लातूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कर्ज वाटप जिल्हा बँकेत, आणि लातूर जिल्हा बँकेने काय केलं की कुणाला थकबाकी वसूल दिली, या बँकेची 100% वसूल चालू थकबाकी झाली, त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याला फायदाच मिळणार नाही कर्जमाफी. ते 2 प्रकारच्या कर्जमाफी आहेत, एक आहे रेग्युलर शेतकऱ्यांसाठी आणि दुसरी आहे तुमची जे कर्जबाजारी झालेले शेतकरी आहेत. आता आम्ही बँकेत जाऊन हा आकडा काय थोडस बघून घेऊ, पण विषय असा आहे की जे रेग्युलर आहेत त्यांना सुद्धा हे सरकार काही लगेच पैसे देणार नाही. हे म्हणते 25-26 आणि 26-27. 26-27 झालंय कुठं, अजून चालूच आहे. त्यामुळे काल अधिवेशनामध्ये बजेटमध्ये जेव्हा त्यांनी तिथं प्रस्ताव मांडला तो 20,000 कोटीचा मांडला. आता त्या 20,000 कोटीमध्ये आम्ही ज्याच्यासाठी लढत होतो तोही मुद्दा त्याच्यामध्ये होता. तो म्हणजे कुठला, 2027ला काही शेतकरी जे रेग्युलर आहेत ते वंचित ठेवण्यात आलं होतं. 2027 पासून आतापर्यंत दुर्दैवाने त्यांना तिथं मदत झाली नव्हती. आंदोलनाचा आमच्या मागणीतला तो एक भाग होता. अधिवेशनात दोनदा हा मुद्दा मांडला, ते 5,000 कोटी म्हणजे 20,000 कोटी काल मांडले, तर त्यातले 5,000 कोटी 2017चे आणि राहिलेले 15,000 म्हणजे 31,000 तुम्ही डिक्लेअर करता आणि बजेटमध्ये तुम्ही 15,000 कोटी रुपये घेता. याच्यावरनं तुझा भाव तिथं कळतो. त्यामुळे हे जे काही रेग्युलर शेतकरी आहेत एक तर 50,000 1 लाखावर न्यायावं अशी आमची मागणी आहे. आणि 24-25, 25-26, 26-27 अशी जी अट टाकली ती मात्र ती अट काढण्यात यावी अशी सरकारला आम्ही मागणी करतोय. त्यामुळे रेग्युलर लोकांची पण मागणी आहे आणि नॉन रेग्युलर लोकांची सुद्धा आम्ही मागणी करत आहोत. महाविकास आघाडीची बैठक झाली, 23 आमदार उद्धव ठाकरे म्हणून खरंच महाविकास आघाडी राहिली. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये गैरहजर राहणारा हा एक आमदार, पण आता मी महायुतीच्या विरोधात तिथं लढत आहोत. आमच्या नेत्यांना माहिती, पत्रकारांना माहिती आणि सर्व संबंध महाराष्ट्राला माहिती की आता आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आहोत. त्याच्याबरोबर जयंत पाटील साहेब आणि इतर जे सर्व नेते होते
त्यांच्याबद्दल सुद्धा पवार साहेबांना ज्ञात होतं, माहित होतं. पवार साहेबांनी स्वतः त्या बाबतीतलं स्पष्टीकरण दिलंय. त्यामुळे आमच्याकडनं गैरहजर राहणारे उगाचच राहिले असं नव्हते. त्याच्यानंतर जे दुसऱ्या पक्षाचे असतील तो त्यांना तिथं विषय माहिती, पण मला जे कळतंय महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित आहोत. हा ठीक आहे, लढत असताना कुठेतरी विसंगती आल्यासारखी वाटते, कारण शेवटी त्यांच्याकडे आकडा खूप मोठा आहे आणि याच्यातच काही खासदार जर फुटत असतील तर मनोबल कुठं ना कुठेतरी काही लोकांचं खचू शकतं. तर शेवटी आम्ही एकत्र आहोत, एकत्र प्रामाणिकपणे तिथं लढू. अधिवेशनात पण ज्या पद्धतीने लढायला पाहिजे, दुर्दैवाने तिथं आम्ही लढताना दिसत नाही. 100% आम्ही येत्या काळामध्ये आक्रमक होऊन अजून जास्त आक्रमक पद्धतीने लोकांच्या वतीने या सरकारच्या विरोधात तिथं लढू. शिंदे गटाच्या खासदाराचं ऑपरेशन झालंय, ते आमदारापर्यंत ऑपरेशन येण्याची शक्यता आहे असं वाटतंय. बघा, ते इकडं तिकडं नक्की जाण्याचा प्रयत्न करतील. 6 खासदार त्यांनी फोडलेले. फोडायचं कारण फक्त डिलिमिटेशन कायदा. डिलिमिटेशन कायदा का आणण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, तर त्यांना माहिती आता जसे ते खासदारांचा आकडा या देशामध्ये राहिला, 2029ला भाजप सत्तेत येत नाही. तर केविलवाना प्रयत्न आहे की ज्या पद्धतीने नगर परिषदेमध्ये आपण आपला वॉर्ड रचना सत्ताधाऱ्यांकडनं करून घेतो, अधिकाऱ्यांकडनं करून घेतो, ग्रामपंचायतच्या इलेक्शन मध्ये वॉर्ड रचना आपण आमदार आणि तिथे असणाऱ्या तहसीलदारकडनं करून घेतो, तसंच त्यांना डिलिमिटेशनच्या नावाखाली खासदारकीचे जे मतदारसंघ आहेत तसे त्यांना फोडून घ्यायचे. जसे आसामला त्यांनी पहिली ट्रायल गेल्या इलेक्शन मध्ये केली होती, ज्याच्यामध्ये लंबोळके मतदारसंघ केले होते, स्वतःला फायदा होईल असे. तसंच काहीतरी डिलिमिटेशनच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतील. याच्या आधी डिलिमिटेशन कायदा महिला कायद्याच्या अंतर्गत घुसून लपून आणण्याचा प्रयत्न केला, तो आणून पाडला. त्यांना 60 खासदार कमी पडत होते, त्यातले 20 तृणमूल काँग्रेसचे, 6 उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे 26. पण पुढचा आकडा त्यांना गोळाबेरीज होईल असं वाटत नाही. आमचे ते खासदार फुटतील असं आम्हाला वाटत नाही, काँग्रेसचे पण फुटतील असं आम्हाला वाटतं. डीएमकेचं नाव घेतलं जात आहे ना, डीएमकेचं नाव जे घेतलं जात आहे, डीएमके चुकून डिलिमिटेशन कायद्याच्या बाबतीत गैरहजेरी दाखवली, नाहीतर त्यांचे जर खासदार फुटले तर परत तो पक्ष साऊथ इंडियामध्ये, दक्षिण भारतामध्ये दिसणार नाही. कारण का डिलिमिटेशनचा फटका हा दक्षिण भारताला जास्त बसतोय. महाराष्ट्र